सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा खूपच तुटवडा भासत आहे। रक्ताअभावी अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी गरज आहे आपण पुढे येऊन रक्तदान करण्याची। चला रक्तदान करूया, मानवता धर्म पाळूया। या समाज उपयोगी उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त सकल मराठा परिवार तसेच शिवजन्मोत्सव समिती दशक पंचक जेल रोड आणि डॉक्टर मिलिंद पवार श्री साई हॉस्पिटल तसेच डॉक्टर शोभा पवार यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री साई हॉस्पिटल जेल रोड नाशिक रोड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून एक आगळावेगळा उपक्रम राबवला। प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून रक्तदान हा उपक्रम राबवत असतानाच एक नवदाम्पत्यांनी विवाह बोहल्यावर चढण्याआधी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून आपणही रक्तदान करावे या हेतूने या दाम्पत्याच्या जोडीने हे सर्वप्रथम रक्तदान केलं आणि यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। साई हॉस्पिटल आपले डॉक्टर पवार साहेबांचे आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने चालू झालेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प। याला आम्ही दोघांचं वर वधू ही आमची नवीन जीवनाची सुरुवात आज हे ब्लड डोनेट करून करत आहोत। आणि सकल मराठा परिवाराला खूप खूप शुभेच्छा। खूप चांगलं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यामुळे पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। नवदाम्पत्याच्या या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे। तसेच अनेक तरुणांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलेलं आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या। सकल मराठा परिवारातर्फे आपण ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं। हे एकदम समाज उपयोगी काम आहे। बऱ्याच आजारी लोकांना आपण यामुळे मदत करणार आहे आणि नवीन वरवधूच्या जोडीने आपण सुरुवात केली, समाजात चांगला संदेश जाईल। सकल मराठा परिवार नाशिक व शिवजन्मोत्सव समिती दशक पंचक जेल रोड आणि डॉक्टर मिलिंद पवार साहेब यांच्या सौजन्याने सकल मराठा परिवाराच्या वतीनं यावर्षी 8व्या वर्षी शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी नवविवाहित जोडपं प्रवीण सोनवणे आणि तृप्ती सरतापे या मॅडम यांनी आज आपल्या आयुष्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं रक्तदान करून केली आहे आणि रक्तदान हे सर्वात महान दान आपल्या समाजात मानलं जातं। संपूर्ण जगभरात त्याला मान्यता आहे। मी सकल मराठा परिवाराच्या वतीनं शिवजन्मोत्सव दशक पंचक समितीच्या वतीनं आणि डॉक्टर मिलिंद पवार सर या परिवाराच्या वतीनं या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच देव देश आणि धर्माची सेवा घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। सकल मराठा परिवारातर्फे आज हे 8व्या वर्षी आपण रक्तदान शिबिर करत आहे। सकल मराठा परिवाराने मी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध समाजात उपयोगी गरजू बांधवांसाठी काम करत असतो। सकल मराठा परिवाराने विविध म्हणजे स्कूलमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन, अनाथ मुलांसाठी अनाथ मुलींचे विवाह, तसेच त्यानंतर आपण कोविडमध्ये जवळजवळ 30,000 टिफिन आपण नाशिक शहरात वाटले आहे। तसे असे विविध उपयोग करत असताना आपण यावेळेस एक नवीन भागात म्हणून आपण हे सकल मराठा परिवार हा प्रत्येक भागात पोहोचावा यासाठी आज आपण नाशिक रोड किंवा जेल रोड परिसरामध्ये आपण शिवजन्मोत्सव समिती तसेच डॉक्टर मिलिंद पवार सर यांच्या सौजन्याने आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर करत आहे। खरं म्हणलं तर मला मिलिंद पवारांमुळे काल सर्वात मोठी संधी भेटली। महाराष्ट्राचे थोर साहित्यिक यांच्याबरोबर मी चर्चा करत असताना त्यांना अगोदर सांगितलं होतं मी येऊ शकत नाही, पण सरांनी मला अवघ्या 4 दिवसात रिपेअर करून कालच्या कार्यक्रमाला पाठवलं। त्यांच्यातर्फे म्हणजे त्यांचा सत्कार माझा झाला तिथे आणि त्यांना विशेष म्हणजे महाराष्ट्रात श्रमिक सेवा मंडळ म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो पुरस्कार म्हणजे नेत्रावती भूषण या परिसरात जो दिला जातो तो अक्षरशः घरी जाऊन दिला जातो। त्याची प्रसिद्धी पण होत नाही आणि प्रसिद्धीच्या माध्यमात पण जात नाही। असे आपले नाशिक रोड परिसरातील आमचे मिलिंद पवार त्या पुरस्काराचे मानकरी ठरले। त्याबद्दल मी सकल मराठा परिवार श्रमिक सेवा मंडळ आणि नाशिक साहित्य परिषदेचे सदस्य आमचे मेवणे सुनील भाऊ बोराडे या सर्वांतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो। पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया, पुन्हा एकदा चेतवूया, मशाली पुन्हा पेटवूया। वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे। नाद घुमू दे, नाद घुमू दे, नाद घुमू दे, नाद
यावेळी सकल मराठा परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच छत्रपती शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, डॉक्टर मिलिंद पवार, श्री साई हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी वर्ग, रक्त संकलन करणाऱ्या पेढीतील डॉक्टर, कर्मचारी, रक्तदान करणारे रक्तदाते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.